मूळव्याध, फिशर किंवा भगंदर हे आजार लोक सांगायला लाजतात, पण त्रास मात्र असह्य असतो. त्यानंतरचा आहार आणि व्यायाम सर्वात महत्त्वाचा असतो. चला तर मग जाणून घेऊया काय करावे आणि काय टाळावे. दिवसभरात 5 ते 6 लिटर पाणी प्या. पाणी पिल्याने स्टूल मऊ होतात आणि फिशरचा धोका कमी होतो. तुमच्या ताटात फळे, फायबर आणि भाज्यांचा समावेश करा. सफरचंद, अंजीर, खजूर आणि नाशपती ही फळं कॉन्स्टिपेशन दूर करतात. रात्री झोपताना 1 चमच तूप किंवा लोणी घेतल्याने पचन सुधारते. रोज 30 मिनिट योगा करा आणि किमान 2 किलोमीटर चाला. फिस्टुलाची सर्जरी झाली असेल तर बसताना उशी किंवा मऊ गदीचा वापर करा. फिशरच्या ऑपरेशननंतर नॉनव्हेज टाळा. यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. पण हो, चिकन किंवा मटण सूप तुम्ही घेऊ शकता. पुढील 2 महिने मैदा, साबुदाणा, मसालेदार पदार्थ, चणा डाळ आणि लसूण याला नाही म्हणा. स्मोकिंग आणि अल्कोहोल हे पूर्णपणे बंद करा, कारण यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. चहा आणि कॉफीचं अतिसेवन टाळा. ऑपरेशननंतर किमान 1 महिना हेवी लिफ्टिंग म्हणजेच जड व्यायाम किंवा ड्रायव्हिंग हे करू नका. तसेच एका जागेवर 1 तासापेक्षा जास्त बसू नका. लक्षात ठेवा, योग्य आहार आणि डिसिप्लिन लाईफस्टाईल हेच तुम्हाला कायमची या त्रासातून दूर करू शकते. ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. अशा आरोग्यविषयी माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.